आता बातमी औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये आता प्रचाराला चांगलाच वेग आलाय। एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असादुद्दीन ओवैसी स्वतः प्रचारासाठी रस्त्यावर उतरलेत। सभांसोबत पदयात्रांवरही ओवैसी यांचा भर आहे। एमआयएमला महापालिका निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी ओवैसी यांनी कंबर कसली आहे। अत्यंत छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये त्यांची पदयात्रा सुरू आहे। ओवैसी यांच्या अशाच एका पदयात्रेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। महापालिका निवडणुकामध्ये प्रचारात शिगेला पोहोचलाय। खुद्द एमआयएमचे सर्वेसर्वा असादुद्दीन ओवैसी शहरात ठिकठिकाणी पदयात्रा काढतायत, घरोघरी जाऊन ते मतदारांच्या भेटी घेत आहेत आणि एमआयएम पक्षाला निवडून आणण्याकरिता जणू आवाहन ते जनतेला करतायत। आतापर्यंत सर्व पक्षांवर विश्वास ठेवला, मात्र आता एमआयएमवर विश्वास ठेवा। एमआयएम हा धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचं ते सांगतायत आणि आम्हाला निवडून द्या असं आवाहन करतायत। खरं तर एमआयएमनं प्रचारासाठी शहरात चांगलीच कंबर कसली आहे। ठिकठिकाणी त्यांच्या सभा सुरू आहे आणि पक्षाचे सर्वेसर्वा असादुद्दीन ओवैसी सुद्धा प्रचारात उतरले आहे। अशा पद्धतीनं घरोघरी जाऊन लोकांच्या ते भेटीगाठी घेत आहेत आणि आपल्या उमेदवाराला निवडून आणा असं आवाहन करत आहेत। खरं तर प्रचारात आता त्यांनी आघाडी घेतली आहे, मात्र खरंच प्रचारातील ही आघाडी त्यांना निवडून देऊ शकते का हेच पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।